जहाज लुटणाऱ्या समुद्री चाचेंची रोमांचक सत्य रहस्य कथा। समुद्री चाचे म्हणजे समुद्रावर राहणारे लुटारू। हे किनाऱ्याजवळून जाणारी जहाजे अडवून किंवा त्यावर प्रवेश मिळवून खलाशांना धमकवतात व जहाजावर असलेल्या मालाची लूटमार करतात। आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत तर चाचेगिरीच्या अनेक घटना घडत असल्याचे आपण ऐकले वाचले असेल। आपल्या भारताला जरी प्रदीर्घ समुद्रकिनारा लाभला असला तरी चाचेगिरीची उदाहरणे येथे सापडत नाहीत। पण 2000 साली मात्र आपल्या भारतात सुद्धा चक्क मुंबई पोलिसांच्या हद्दीत आंतरराष्ट्रीय समुद्री चाचेगिरीची एक घटना घडली। हा खटला देखील मुंबई न्यायालयात चालवला गेला। हा खटला आंतरराष्ट्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता, कारण याआधी सागरी चाचे हे कधीच पकडले गेले नव्हते। चाचे जहाजावर हल्ला करून ती लुटत आणि कर्मचाऱ्यांची हत्या करून जहाजावरील सर्व माल घेऊन पळून जात असत। सागरी चाच्यांना पकडून त्यांच्यावर खटला चालवण्याची ही पहिलीच घटना होती। सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप घरत यांच्या शब्दात ही समुद्री लुटारूंच्या या खटल्याची सुरस कहाणी। जापानमधील इमुरा किसेन कंपनी लिमिटेड या कंपनीच्या मालकीच्या IMV एलेंद्रो रेनबो नावाच्या मालवाहू जहाजाचा वापर एलेंद्रो मेरीटाईम SA पनामा या कंपनीतर्फे आंतरराष्ट्रीय सागरी दळणवळणासाठी केला जात असे। या मालवाहू जहाजाची बांधणी आणि नोंदणी 1998 मध्येच केली गेली होती। डिसेंबर 1998 मध्ये जापानमधील को इकोनो यांची नेमणूक या जहाजाचा कप्तान म्हणून करण्यात आली होती। 1999ला हे जहाज जापानहून निघाले आणि कुआला ताजुंग या इंडोनेशियातील बंदरावर पोहोचले। या बंदरावर 7000 मेट्रिक टन ॲल्युमिनियम धातू घेऊन 22 ऑक्टोबर रोजी जहाजाने बंदर सोडले आणि ते जापानमधील मिके येथे जाण्यासाठी निघाले। जहाजाने बंदर सोडल्यानंतर साधारणपणे 2 तासाने कप्तानला जहाजाच्या डेकवर काहीतरी गोंधळ चालल्याचे लक्षात आले। जहाजावर त्यावेळी साधारण 17 खलाशी होते। कप्तान त्यावेळी आपल्या केबिनमध्ये होता। डेकवर नेमका काय गोंधळ सुरू आहे हे पाहण्यासाठी जेव्हा जहाजाचा कप्तान तिथे गेला त्यावेळी त्याला बुरखा घातलेली आणि हातात चाकू आणि पिस्तूल असणारी काही अनोळखी माणसे जहाजाच्या ब्रिजवर दिसली। त्या अनोळखी व्यक्तींनी जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हात बांधले, चाकू आणि पिस्तुलाचा धाक दाखवून जहाजावरील सर्व किमती माल जमा केला आणि खलाशी कप्तान यांच्याकडे असलेली सर्व रोख रक्कम काढून घेतली। त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना जवळजवळ 2 तास मेसरूममध्ये डांबून ठेवण्यात आले। काही वेळातच एक छोटी बोट तिथे आली। त्या लुटारूंनी सर्व कर्मचाऱ्यांना त्या छोट्या बोटीत उतरवले आणि बोटीला काही अंतर पार करत दूर नेले। सागरी चाच्यांनी त्या कर्मचाऱ्यांची हत्या न करता त्या सर्वांना लाईव्ह बोटीमध्ये बसवले आणि अन्न पाण्याशिवाय ती बोट समुद्रात सोडून दिली। हे सर्व कर्मचारी त्या लाईव्ह बोटवर साधारणपणे 10 ते 12 दिवस अन्न पाण्याशिवाय होते। अशा अवस्थेत ते येणाऱ्या जाणाऱ्या बोटींना, जहाजांना, छोट्या मासेमारी ट्रॉलर्सना खानाखुना करून, हातवारे करून, ओरडून बोलावत होते, परंतु यांना समुद्री चाचे समजून त्यांच्यापासून सगळे दूर पळत होते। त्यामुळे त्यांना कोणतीही मदत मिळत नव्हती। अशातच थायलंड येथील एका मच्छीमारी जहाजावरील लोकांना ही बोट दिसली। बोटीतील लोकांचे हातवारे पाहून त्यांना काहीतरी गडबड असल्याची शंका आली। बोटीवर चाचे नाहीत याची खात्री झाल्यानंतर या जहाजावरील मच्छीमार घाबरत दबकत या कर्मचाऱ्यांच्या लाईफ बोटीजवळ आले। मदत करायला आलेल्या माणसांना पाहून अन्न पाण्या वाचून तडफडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा मदतीची याचना केली। रडून ओरडून आपण कोणत्या परिस्थितीत आहोत ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण अडचण अशी होती की कोणालाच एकमेकांची भाषा येत नसल्याने हे कर्मचारी नेमके काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते थायलंडच्या मच्छीमारांना काहीच कळत नव्हते। त्यांचे म्हणणे जरी समजले नसले तरी ही सगळी मंडळी मोठ्या संकटात सापडली असल्याची खात्री मात्र त्यांना पटली। हे लोक चाचे नसून खरंच अडचणीत सापडलेले असल्याची खात्री पटल्यामुळे आधी त्यांनी लाईफ बोटीवरील सर्वांना आपल्या जहाजावर घेतले, या लोकांना अन्न पाणी दिले। त्यानंतर या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी आपले जहाज थायलंडमधील फुकेटच्या किनाऱ्यावर आणले। तेथे त्यांनी या सर्वांना थायलंड पोलिसांच्या सुपूर्द केले। पोलिसांनाही त्यांची भाषा कळत नसल्यामुळे थायलंड पोलिसांनी तातडीने दुभाषाला बोलावले आणि पोलिसांना सर्व घटनेचा उलगडा झाला। थायलंड पोलिसांनी या घटनेचा उलगडा झाल्यानंतर त्वरित ही बाब इंटरनॅशनल मेरीटाईम बोर्डला कळवली
संपूर्ण जगातील समुद्री वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी इंटरनॅशनल मेरीटाईम बोर्ड ही संस्था काम करते. या संस्थेचे केंद्रीय कार्यालय लंडन येथे आहे. थायलंड पोलिसांचा निरोप मिळताच इंटरनॅशनल मेरीटाईम बोर्डने देखील घटनेची त्वरित दखल घेतली. त्यांनी IMV एलेंद्रो रेनबो जहाजाचे वर्णन आंतरराष्ट्रीय समुद्रात असलेल्या सर्व बोटींना जहाजांना केले आणि या वर्णनाशी मिळते जुळते कोणतेही जहाज दिसल्यास तातडीने इंटरनॅशनल मेरीटाईम बोर्डला कळवण्यास सांगितले. IMV एलेंद्रो रेनबो हे मालवाहू जहाज परत मिळवून देणाऱ्यास 2 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले. IMBच्या या खटपटीला यश आले. अल शाहुदा नावाच्या एका व्यापारी जहाजाने इंटरनॅशनल मेरीटाईम बोर्डला संदेश दिला की आपण दिलेल्या वर्णनाप्रमाणे एक जहाज त्यांना भारताच्या कोची किनाऱ्यापासून काही अंतरावर प्रवास करत असलेले दिसत आहे, परंतु जहाजाचा रंग मात्र IMBने वर्णन केलेल्या रंगाप्रमाणे नाही. तरी एकदा खात्री करावी. IMBने ही माहिती त्वरित भारतीय तटरक्षक दलाला कळवली आणि त्यांना या माहितीची खातरजमा करण्यास सांगितले. भारतीय तटरक्षक दलाने लगेच आपले ताराबाई हे जहाज कोचीवरून या संशयास्पद जहाजाकडे रवाना केले. ताराबाई जहाजाला हे संशयास्पद जहाज कोचीपासून साधारण 40 नॉटिकल माईल्सवर दिसले. त्यांनी या जहाजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या संशयास्पद जहाजाने संपर्क करण्याचे टाळले. समुद्रातील जहाजे एकमेकांना संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या रंगांच्या फटाक्यासारख्या आतिषबाजीच्या पट्ट्या आकाशात सोडतात व संदेशांची देवाणघेवाण करतात. परंतु संशयास्पद जहाजाने अशा प्रकारे इशाऱ्यांची देवघेव न करता उलट पळून जाण्याचा प्रयत्न केला. ताराबाई जहाजाने संशयास्पद जहाजास थांबण्याचा इशारा केला, पण हे जहाज मात्र वेग वाढवून अधिक जोरात पळून जाऊ लागले. आता मात्र ताराबाई जहाजाने हवेमध्ये गोळीबार करून संशयास्पद जहाजाचा पाठलाग सुरू केला. संशयास्पद जहाज आवाक्यात येत नसल्यामुळे ताराबाई जहाजाने अतिरिक्त कुमक मागवून घेतली. त्यामध्ये आणखी एका तटरक्षक दलाच्या जहाजाचा आणि नौदलाच्या INS प्रहार आणि INS गुरपूर या जहाजांचा समावेश होता. या सर्व जहाजांनी संशयास्पद जहाजाला समुद्रात सगळ्या बाजूंनी घेरले. तसेच आकाशातून डॉनियर एअरक्राफ्टद्वारे फायरिंग करून जहाजाची सगळ्याच बाजूंनी कोंडी केली. संशयास्पद जहाज आपल्या नियंत्रणात आणताना INS प्रहार या नौदलाच्या बोटीला बोफोर्स तोफांचा वापर करावा लागला. या तोफांनी संशयास्पद जहाजाला मोठमोठी भगदाडे पाडली. सागरी चाचे कोणत्या थराला जाऊन क्लुप्त्या लढवू शकतात याचा आधी पूर्ण अंदाज घेऊन भारतीय नौदलाने सोबत वेल्डर पाणबुडे देखील घेतले होते. नौदलाचा हा अंदाज आणि वेल्डर पाणबुडे सोबत घेण्याचा निर्णय अगदी अचूक ठरला, कारण चाच्यांनी जहाज बुडवण्याचा प्रयत्न सुरू केला. कोणत्याही जहाजात पाणी येऊ नये म्हणून चेस्ट वॉल्व्ज नावाचे पाईप असतात. हे पाईप बंद असल्यास बोटीत पाणी भरत नाही किंवा बोटीत पाणी भरल्यास इंजनचा वापर करून चेस्ट वॉल्व्जमधून बोटीतील पाणी बाहेर काढता येते. सागरी चाच्यांनी मात्र जहाजाच्या तळाला पाणी भरून जहाज बुडावे या हेतूने हे चेस्ट वॉल्व्ज उघडले. सागरी चाचे जहाज बुडवण्याचा प्रयत्न करणार याची खात्री असल्याने नौदलाची तयारी पूर्ण होती. नौदलाच्या अत्यंत हुशार पाणबुड्यांनी डिफ्लडिंग ऑपरेशनचा यशस्वी वापर केला. त्यांनी चेस्ट वॉल्व्हचे सॉल्डरिंग करून जहाजात पाणी भरू दिले नाही आणि जहाज बुडू दिले नाही. त्यानंतर जहाजावरील सर्व समुद्री चाच्यांना ताब्यात घेऊन जहाज नियंत्रणात आणले गेले. या दरम्यान चाच्यांनी जहाजाला आग लावण्याचा देखील प्रयत्न केला होता, पण जहाज हाती लागल्यावर नौदलाने ही आग विझवली. शरणागती पत्करण्यापूर्वी संशयास्पद जहाजावरील महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर वस्तू जाळण्याचाही प्रयत्न चाच्यांनी केला होता, परंतु त्यातून देखील तटरक्षक दलाचे अधिकारी ती कागदपत्रे ताब्यात घेण्यात यशस्वी झाले. एकूण 24 जवान आणि अधिकारी या थरारक ऑपरेशनचा भाग होते. हे संशयास्पद जहाज CGS वीरा नामक जहाजाच्या मदतीने मुंबईत खेचून आणून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सागरी हद्दीत नांगरून ठेवण्यात आले. तपास पूर्ण झाल्यानंतर हे संशयास्पद जहाज मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ मालकाला परत देण्यात आले. परंतु खटल्यादरम्यान जर जहाजाची गरज भासली तर जहाज मुंबईत आणायचे किंवा खटल्याशी संबंधित न्यायमूर्ती, वकील वर्ग व स्टाफ यांना जहाज जिथे कुठे हवे असेल तिथे घेऊन जाण्याची हमी दिली.
पोलीस निरीक्षक श्रीराम आंब्रे यांनी केलेल्या तपासात प्रथम इंडोनेशियात कॉन्स्युलेटच्या अधिकाऱ्यांना आरोपीच्या अटकेविषयी कळवले आणि त्यांना न्यायालयात हजर करून तपासासाठी त्यांचा रिमांड घेतला. त्यानंतर आपले सहकारी पोलीस निरीक्षक हांडे यांना संशयास्पद जहाजाला भेट देऊन ते ताब्यात घेण्यास सांगितले. हे सर्व ऑपरेशन कोची ते गोवा दरम्यान घडले. संशयास्पद जहाज आणि चाच्यांना ज्या ठिकाणी ताब्यात घेतले ती जागा गोव्याच्या समुद्रात होती व ही जागा मुंबई पोलिसांच्या येलो गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत होती. हा गुन्हा येलो गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला असल्यामुळे तो येलो गेट पोलीस स्टेशन येथे महेंद्र सोईबाम सिंग यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला. तत्पूर्वी तटरक्षक दलाने संशयास्पद जहाज आणि सर्व मालमत्ता आरोपीसह येलो गेट पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली. गमतीचा भाग असा की चाच्यांनी चोरलेल्या संशयास्पद जहाजाचे नाव हे IMV एलेंद्रो रेनबो असे होते, तर सापडलेल्या जहाजाचे नाव हे IMV मेगारामा असे होते. या नावामागचे रहस्य उलगडण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीराम आंब्रे रासायनिक विश्लेषकांना सोबत घेऊन संशयास्पद जहाजावर गेले. संशयास्पद जहाजावरील रंग आणि जहाजावर लिहिलेला नावाचा रंग खरवडून काढून त्यांची तपासणी केली असता रासायनिक विश्लेषकास असे आढळून आले की जहाजाचा मूळ रंग आणि जहाजाचे नाव रंगवलेला रंग वेगळा आहे. याचाच अर्थ जहाजाचा जुना रंग काढून संपूर्ण जहाज दुसऱ्या रंगाने रंगवून जहाजाचे नावही बदलण्यात आलेले आहे. थक्क करणारी गोष्ट म्हणजे चाच्यांनी संपूर्ण जहाज रंगवण्याचा हा उद्योग भर समुद्रात केला होता. रंगाच्या विसंगतीची बाब पुढे न्यायालयात सिद्ध केली गेली. चाच्यांनी जहाज ताब्यात घेतल्यानंतर रंगाचे ड्रम स्टोअर रूममध्ये लपवून ठेवले होते. या रंगाची व जहाजाला दिलेल्या रंगाची रासायनिक विश्लेषकांनी तुलना केल्यानंतर हाच नवा रंग जहाजाला दिला गेल्याचे सिद्ध झाले. संशयित बोट मुंबईत आणल्यानंतर मुंबई पोलिसांनी तिच्याबाबत करत असलेल्या पुढील कारवाईचे व्हिडिओ चित्रण केले. त्यामुळे समुद्री लुटारूंना ताब्यात घेण्याच्या क्षणापासून पुढील सर्व कारवाई होईपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. न्यायालयातही हे व्हिडिओ शूटिंग सादर करण्यात आले. या संशयित बोटीचे जे चित्रण केले होते त्यात बोटीवर नियंत्रण आणतेवेळी बोफर्स तोफांच्या गोळ्यांनी पडलेली मोठमोठी भगदाडे छायाचित्रणात स्पष्ट दिसत होती. आपल्या संरक्षण दलाचे सैनिक हे किती कार्यतत्पर तसेच दूरचा विचार करणारे आणि चाणक्य आहेत हे नौदलाच्या या कारवाईतून दिसले. कारण ज्यावेळी जहाज ताब्यात घेतले जाईल त्यावेळी गुन्हेगार काहीतरी घातपात निश्चित करतील याची खात्री त्यांना होती. विशेष म्हणजे चाचे जहाज बुडवायला बघतील किंवा जहाजाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील या सगळ्या गोष्टींचे आडाखे आधीच बांधून त्यांनी वेल्डिंग साहित्य आणि पाणबुडे वेल्डर सोबत घेतले होते. या कारवाईमध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेले जवान म्हणजे डायव्हर्स, बिल्डर्स, पाणबुडे हे भारतीय नौदलाच्या INS गोमती आणि INS दिल्ली या जहाजावरील कर्मचारी होते. एखादी मोहीम राबवताना किती काळजी घ्यावी लागते आणि किती गणिते बांधावी लागतात याचे हे जिवंत उदाहरण होते. या प्रकरणाचा खटला यथाअवकाश न्यायालयात उभा राहिला. यावेळी बचाव पक्ष म्हणजे आरोपीचा पक्ष महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांचे खंडन करू शकला नाही. उदाहरणार्थ, मुळात हे जहाज इंडोनेशिया येथील बंदरात माल भरल्यानंतर जापानला जाण्यासाठी निघाले होते. याचा अर्थ ते इंडोनेशियाच्या उत्तर दिशेस जायला पाहिजे होते. परंतु हे जहाज उत्तरेकडे न जाता दक्षिण दिशेने उलट प्रवास करू लागले. हे जहाज फक्त भारताकडेच गेले नाही तर भारतात कन्याकुमारीला वळसा घालून भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्रातून प्रवास करत राहिले. त्यामुळे जहाज तेथे कसे आले ही बाब बचाव पक्ष स्पष्ट करू शकला नाही किंवा खोटी ठरवू शकला नाही. त्याचप्रमाणे जहाजावर जी माणसे सापडली होती ती चाचे नसून जहाजावरील मूळ कर्मचारी होते हे सिद्ध करणारी कागदपत्रे देखील बचाव पक्ष सादर करू शकला नाही. त्यावेळी जहाजावर असणारी सगळी माणसे या जहाजावर काम करणारे कर्मचारी नव्हेत तर जहाजात बळजबरीने घुसलेले समुद्री चाचे होते ही गोष्ट सिद्ध झाली. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या खटल्यादरम्यान बचाव पक्ष सिद्ध करू शकला नाही. तो म्हणजे IMV मेगारामा या नावाचे जहाज जगाच्या पाठीवर कोठेही मालवाहू जहाज म्हणून नोंदवलेले नव्हते. जहाजाच्या नोंदणी संदर्भातील कोणताही पुरावा बचाव पक्ष सादर करू शकला नाही. त्यामुळे रासायनिक विश्लेषकांचे मत आणि त्यांनी शोधून काढलेली बाब म्हणजे IMV मेगारामा या नावाच्या खालीच जहाजाचे मूळ नाव
IMV ॲलेन्ड्रो रेनबो हे नाव लपलेले होते. ही गोष्ट न्यायालयाने स्वीकारली. न्यायालयाने ही बाब देखील लक्षात घेतली की एखादे मालवाहू जहाज हे कोट्यावधी रुपये किमतीचे असते. त्यामुळे ज्यावेळी कंपनीने मालवाहू जहाज परत करण्यासाठी अर्ज केला त्यावेळेला या बाबीला यथोचित प्रसिद्धी देऊन सुद्धा कोणतीही मालक कंपनी IMV मेगारामा हे जहाज आपले असल्याचा हक्क सांगण्यासाठी पुढे आले नाही. म्हणून IMV मेगारामा हे नाव बनावट असल्याच्या बाबीवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. आरोपींना दोषी सिद्ध करून खटला निकालात काढण्याचा ज्यावेळी प्रश्न आला त्यावेळी जप्त केलेली कोणती मालमत्ता कोणाला परत द्यावी याबाबत आदेश जारी होत असताना नौदलाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला विनंती केली की सर्व मालमत्ता ज्यांची त्याला दिली जावी. नौदलाने एखादे जहाज कारवाई करून पराक्रमाने ताब्यात घेतले की त्या जहाजावर जी घंटा असते ती घंटा विजयाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे खटला संपल्यानंतर हे जहाज पुन्हा मालकाच्या ताब्यात देण्याचे ठरले असले तरी जहाजावरील ती घंटा मात्र भारतीय नौदलाला देण्याची विनंती करण्यात आली. न्यायालयाने भारतीय नौदलाची विनंती मान्य करून IMV ॲलेन्ड्रो रेनबो या जहाजावरील घंटा भारतीय नौदलाच्या सुपूर्द केली. आजही विजयाचे प्रतीक म्हणून ही घंटा वरळी येथील नौदलाच्या बेस कॅम्पवर मोठ्या दिमाखात उभी आहे. लेखक ओळख. ॲडव्होकेट प्रदीप घरत हे महाराष्ट्र शासन आणि CBIचे ज्येष्ठ सरकारी वकील असून त्यांनी आतापर्यंत सरकारतर्फे अनेक संवेदनशील खटले हाताळले आहेत. त्यांनी चालवलेल्या खटल्यांमध्ये सलमान खान हिट अँड रन केस, तेलगी स्टॅम्प घोटाळा, छोटा राजन खून आणि खंडणी प्रयत्न प्रकरण, ख्वाजा युनुस खटला, पायल तडवी आत्महत्या खटला, मालवणी दारूकांड आणि अशा इतर अनेक महत्त्वाच्या खटल्यांचा समावेश आहे. ॲडव्होकेट घरत यांनी लढवलेल्या खटल्यांपैकी बहुसंख्य खटल्यांमध्ये आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.